जागतिक महिला दिन आहे, तुम्ही देखील एक महिला आहे, जागतिक महिला दिनाकडे कसे पाहता? जागतिक महिला दिन आपण दरवर्षी साजरा करतो. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो. आता नारंगावमध्ये देखील उद्या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. डॉक्टर कथेंचे 2 वेळा फोन आले. त्यांनी तयारी, नियोजन, आयोजन चांगलं केलेलं आहे. परंतु जागतिक महिला दिन साजरा नुसता करून चालणार नाही, तर आपण खरंच महिलांचा सन्मान करतो का, हा देखील विचार आपण करायला पाहिजे. आणि तरच येणाऱ्या काळामध्ये या ज्या संध्या दिल्या जात आहेत, 51% म्हणतो आहे, त्याला न्याय द्यायचा असेल तर सगळ्यात पहिलं मनामध्ये असणारी जी कवाडं बंद केली आहेत ती आधी उघडा आणि महिलांचा सन्मान करा. तरच खऱ्या अर्थाने उद्याचा दिवस आपल्या जागतिक महिला दिनाचा सगळ्या महिलांना ती भेट असेल, एवढीच अपेक्षा करते. जुन्नर तालुका पर्यटन तालुका झाला आहे, परंतु तालुक्यातील सर्व रस्ते पूर्णपणे खराब आहेत. पर्यटक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. निश्चितपणाने रस्ते जे आहे ह्या आपल्या नलिका आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. रस्ते होतात, रस्ते खराबही होतात, कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आधी खूप चांगले होते, 5-7 वर्ष आपण चांगल्या पद्धतीने त्याचा वापर पाहिला, सगळ्यांना आनंद देखील झाला. कारण आपण बघितलं नितीनजी गडकरींच्या माध्यमातून या ठिकाणी अष्टविनायक जोड रस्त्यांची सगळी कामं ज्या पद्धतीने झाली, आज समृद्धी महामार्गाचं कामं जी चाललेली आहेत, कुठेही जगाच्या पाठीवर गेलात, कुठेही गेलात जगाच्या पाठीवर, तर आपल्याला रस्त्यांची कामं होताना दिसत आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात देखील सरकारकडनं अपेक्षा आहे की राज्य सरकारमध्ये पैशाचा तुटवडा आपल्याला दिसतो आहे, परंतु केंद्र सरकारने याच्यामध्ये आपला सहभाग जास्तीचा नोंदवून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं अशीच अपेक्षा व्यक्त करते. आशाताई एक रंगवागिनी आहे. सर्वसामान्य माणसांना ताईंकडे नेहमी अपेक्षा असते. सर्वसामान्यांचा कुठलाही प्रश्न असला की आशाताईंना फोन येतो. आजही शेकडो लोकांचे फोन येत आहेत. आम्हाला MSCBचं कनेक्शन मिळत नाही, आम्हाला DP मिळत नाही, आमचा रेशनिंग कार्डचा प्रश्न आहे, आमचं मोजणीचा प्रश्न आहे. हे लोक आपल्याकडनं खूप आशाळभूत नजरेने अपेक्षा व्यक्त करतात. स्वभाव झाला आहे तो जनतेचा. पण थोडंसं ताण पडला, दुसऱ्यांना संधी द्यायचा प्रयत्न केला, तो मनाचा मोठेपणा मी पण दाखवला पाहिजे की नवीन आलेल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे, त्यांनी देखील ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, त्यांना देखील पुढे जाता यावं, म्हणून आपण थोडंसं बाजूला होऊ आणि त्यांना पुढे काढू. सरकारने जिल्हा परिषदेमध्ये कॉप करण्याची प्रोव्हिजन तयार केलेली आहे. म्हणजे बाबा जिल्हा परिषदेला एका जिल्ह्यामध्ये काहीतरी 7 जागा. होय, कारण 32 वर्षाने ही परत त्याची सुरुवात होते आहे. कारण 32 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की त्या काळामध्ये SR शिंदेंना ती संधी मिळाली होती. कारण तात्यासाहेब गुंजाळ निवडून आले होते आणि त्यावेळेला SR शिंदे पडले होते, त्यावेळी SR शिंदेंना ती संधी मिळाली होती. तर आज देखील 32 वर्षाने या सरकारने तो कायदा काढला आहे की 10-1 असं त्याचा नियम काढला आहे आणि त्याची अंमलबजावणी होताना दिसणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आशाताई बुचके यांना पुणे जिल्ह्यातून संधी मिळेल? नाही, असं मी म्हणणार नाही की संधी मलाच का. संधी ही मेरिटवर मिळाली पाहिजे, मलाच पाहिजे म्हणून मेरिटवर कुठेच कमी नाही. नाही, ते तर पक्ष ठरवतो, शेवटी पक्षाचा अधिकार आहे. ते शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार आल्या. नंतर तुम्ही स्टेजवर गेल्यानंतर जो काही प्रकार घडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्याची रिॲलिटी काय? मला नाही वाटत काही प्रकार घडला. हा घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला, लोकांनी त्याचा वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला. पण जे तिथे होते, ज्यांचे खऱ्या अर्थाने सगळ्या कार्यक्रमावर लक्ष होतं, ते सर्व नेते मंडळी, जो काही प्रकार घडला त्यातला एकही नेते असे म्हणणार नाही का तिथे काही चुकीचं घडलं. पण ते दाखवण्याचं काम करताना निश्चितपणाने मीडियाने थोडीशी त्या ठिकाणी मस्ती केलेली दिसते आहे. परंतु आमचा स्वभाव आहे की आम्ही त्यावेळी उत्तर देणार नाही, पण योग्य वेळी उत्तर दिलं जाईल, त्याला देखील चोख उत्तर असेल, त्याच्यात आम्ही कमी पडणार नाही हेही सांगू. कारण सुनीता वहिनी ह्या आम्हाला देखील आमच्या वहिनीसारख्या आहेत आणि त्या एक महिला म्हणून मला त्यांचा देखील त्या दिवशी उल्लेख करायचा होता. परंतु सगळं काही माझंच आहे आणि मीच निर्णय घेणार अशी भूमिका ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं आपण अपेक्षा काय करणार? ताई, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार भाषण करायला उठले असतानाही त्यांच्या पुढे तुम्ही बोलत होता. नाही, चुकीचं सांगताय तुम्ही.
म्हणजे डोळे असून पाहत नाही असा तुमचा भाग झाला. कारण त्यावेळी मी आधीच सांगितलं होतं निवेदकाला की मला भाषण नाही करायचं आहे, पण मला एक घोषणा द्यायची आहे, एक घोषणा द्यायची आहे. हे सगळ्या स्टेजवरच्या प्रत्येक मान्यवरांनी ऐकलं. आणि त्यावेळी मी ताई उठून येईपर्यंत तेवढी घोषणा देण्यासाठीच मी उभी राहिली होती. आणि माईक घेऊन जाणारा असा लोकप्रतिनिधी पहिल्यांदा पाहिला असेल, घुसखोरी करणारा. त्याने तो घुसखोरीपणा केला, पण लोक झोपलेली नाहीत. आपण जरी डोळे झाकलेले असले तरी जगाने उघडलेले असतात, हे आपण लक्षात ठेवावं. आशाताई बुचके यांना बदनाम करण्याचं काही षडयंत्र असलं नाही? असू शकतं, पण बदनाम करतात कुणाला? ज्याच्याकडे बदनाम करण्यासारखं काही असेल. माझं तर म्हणणंच असं आहे की मी अगदी 100 नंबरी सोनं आहे. माझ्या कर्तृत्वात, माझ्या कर्तव्यात मी कधीच चुकीचा प्रकार करत नाही. मी सगळ्यांचा सन्मान अगदी मानाने केला. कारण शिवनेरीवर शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये जिथे ते जन्माला आले त्या ठिकाणी आलेल्या सर्वांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि ते बजावण्याचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे. मला त्याच्यामध्ये अजिबात चुकीचं काही वाटत नाही. निवडणूक म्हटलं की जय पराजय असतो. कोणतरी जय, कोणाचा तरी विजय होणार, कोणातरी पराभव होणार. 4 वेळा तुम्हाला जनतेने जिल्हा परिषद सदस्य केलं, यावेळेला नाकारलं. जनतेच्या सेवेला आशाताई बुचके पुन्हा त्याच हिरिरीने कधी रुजू होणार? ते पहिलं जे आलेत त्यांना तर संधी देऊ देत. त्यांना असं नको वाटायला की पुन्हा घुसखोरी होती आहे. त्यांना करू देत. त्यांना कामाची संधीच दिली नाही. सुनबाई आली किल्ल्या आपल्या कमरेला लावून फिरायचं, त्या आशाताईचा स्वभाव नाही आहे. ज्यांच्या ताब्यात किल्ल्या दिल्या पाहिजेत त्यांना प्रयत्न करू दिला पाहिजे. तो निश्चितपणाने त्यांना अडचण आली तर आम्ही आहोतच. सर्वसामान्य माणसांना आशाताई बुचके यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, आहेत आणि राहतील. तहसील कचेरीमध्ये काम होत नाही, पोलीस स्टेशनला अडचण येते, मोजणी विभागात अडचण येते, पंचायत समितीमध्ये BDOकडनं योग्य उत्तरं मिळत नाही. अशा अडचणी लोकांच्या खूप असतात. याला एकच उत्तर असतं, आशाताई बुचके. उत्तराची समीकरणं कधी कधी बदलू शकतात. आपण तो प्रयत्न केला पाहिजे. जनतेच्या सेवेमध्ये सर्वसामान्य माणसाला आधार देण्यासाठी आशाताई बुचके सक्रिय कधी होते? जिथे मला वाटेल का इथे मला सक्रिय झालंच पाहिजे आणि हा माझं कर्तव्य आहे, मी कमी पडलं नाही पाहिजे, कुसुरी केली नाही पाहिजे, तिथे मी निश्चित असणार. आशाताईंचं राजकारण संपलं अशी काही मंडळी टीका करतात. म्हणूनच सांगतोय की संपलं की आहे ते तर त्यांना करू द्या. त्यांना पहिलं तर पहिलीचा धडा पहिलीच्या वर्गात जाऊन शिकू द्या तर खरं. आपण त्यांनी परीक्षा द्यायच्या आधीच जर उत्तरं द्यायला लागलो तर ते काय बरोबर नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.